आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। शरद पवार आणि संजय राऊत एकाच व्यासपीठावर सामनाचे पत्रकार निलेश कुलकर्णी यांच्या संसद भवन ते सेंट्रल विस्टा या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर महाराष्ट्र सदनामध्ये कार्यक्रमाचे आयोजन। दिल्लीमधल्या शपथविधीनंतर पंतप्रधान मोदींचा शिंदे फडणवीस अजित पवार यांच्यासोबत संवाद। दिल्लीमधल्या शपथविधी सोहळ्यामध्ये फडणवीस शिंदे आणि अजित पवार एकत्र। ऑपरेशन टायगरची जबाबदारी शिवसेनेच्या 12 मंत्र्यांची। मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। धाराशिवमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचंही लक्ष, सरनाईकांची प्रतिक्रिया। ठाणे शिंदेंचा बालेकिल्ला, त्यांना कुणी हलवू शकत नाही। अनेक लोक आले आणि गेले, पण ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंचा कोणताही बालेकिल्ला नाही, पैशांनी काही बालेकिल्ले तात्पुरते उभे केले। संजय राऊतांचा प्रताप सरनाईक यांच्यावर पलटवार। येणाऱ्या तिथीनुसार शिवजयंतीपर्यंत सीएसएमटी स्टेशन समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारा, अन्यथा आम्ही शिवसेना स्टाईल आंदोलन करू। अरविंद सावंत यांचा रेल्वे अधिकाऱ्यांना इशारा। अजित पवार यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली। 25 तारखेला मुंबईमध्ये देवगिरी निवासस्थानी बैठक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार। रत्नागिरीमध्ये कोकणातील आमदार आणि मंत्री एकाच व्यासपीठावर। गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्याच्या निमित्तानं नाणीजमध्ये कोकणातील सर्व पक्षीय आमदारांची उपस्थिती। अंजली दमानिया यांचे आरोप गुणरत्न सदावर्तेंनी फेटाळले। अंजली दमानिया यांची एसआयटी चौकशी करा, गुणरत्न सदावर्तेंची मागणी। प्रवीण दरेकरांनी एसआयटीकडे जबाब नोंदवला। महाविकास आघाडीच्या काळामध्ये फडणवीस आणि शिंदेना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याचं प्रकरण। हिवाळी अधिवेशनात दरेकरांनी चौकशीची मागणी केली होती। मी धक्का पुरुष, कोण किती धक्के देतंय ते बघूया, मात्र यांना असा धक्का देणार की पुन्हा दिसणार नाहीत। उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल। एप्रिल किंवा मे मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीवेळी जी चूक झाली ती पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या। उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। कमल खानला जोड्यानं हाणलं पाहिजे। छत्रपती संभाजीराजेंबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी चौकशी सुरू, योग्य कारवाई करू, भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। राहुल सोलापूरकरच्या कोथरूडमधील घरासमोर पोलीस बंदोबस्त। गेल्या 16 दिवसांपासून पोलीस बंदोबस्त तैनात। सोलापूरकरवर गुन्हा दाखल न केल्यामुळे आंदोलक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता। विधिमंडळ समित्यांकडे सर्वच राजकीय पक्षांची पाठ, पात्र नावे पाठवण्यास सत्ताधारी आणि विरोधी पक्ष उदासीन। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून नाराजी व्यक्त। निकषांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे लाडक्या बहिणींच्या संख्येमध्ये घट। निकषांमुळे लाडकी बहीण योजनेमधून आतापर्यंत 7 लाख महिला अपात्र। योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र महिलांची संख्या कमी होण्याची शक्यता।